असो एका दिवशी मुरारी गाई चारत यमुना तिरी, तो वर्तले एक नवल परी, ते चतुरी परिसिजे. असो श्रीधर स्वामी म्हणतात, एका दिवशी कृष्ण गोपाळासहित गायी यमुनेच्या तीराला चारित असताना एक नवलाची गोष्ट झाली. तर श्रीधर स्वामी म्हणतात, ती चित्त देऊन ऐका. पुढं जी कथा जी होणार आहे, काय घडलं यमुनेच्या तीराला गायी चारित असताना काय घडलं ते चित्त देऊन ऐका म्हणतात. मयासुराचा एक पुत्र, याचे नाव योमासुर, तो दुरात्मा निर्दय क्रूर, कंसासूर दाढीतया. मयासुराचा मुलगा यमासूर आणि तो यमासूर दुष्ट दुराचारी आणि कपटी, कपटामध्ये पारंगत, दुष्टाचार, हिंसाचार, अतिचार त्याच्याकडे होता. राक्षस म्हणल्यानंतर सगळेच वाईट आचार त्याच्याकडे, दुष्टाचार, हिंसाचार, अनेक प्रकारचे जे काही दुष्ट आचार आहेत ते सगळे त्याच्याकडे होते. आणि त्याला कंसानं यमासुराला बोलावून घेतलं आणि कृष्णाला मारण्यासाठी गोकुळाकडे पाठवलेलं आहे. यमासुरासी म्हणे त्या वसरी, थोर झाला अमुचा वैरी, गाई चारावया यमुना तिरी, नित्य काळ येतासे. यमासुराला कंस म्हणू लागलेला आहे, यमासुरा आमचा वैरी खूप मोठा झालेला आहे, त्याची आम्हाला भीती वाटू लागलेली आहे आणि नित्य नेमाने यमुनेच्या तीराला तो गायी चारण्यासाठी येतो. आणि जो जो आतापर्यंत त्याच्याकडे पाठवला तो त्यानं परत नाही येऊ दिला आणि म्हणून करता त्याची आम्हाला भीती वाटू लागलेली आहे, असं कंस यमासुराला म्हणत आहे. तरी तू सत्वर जाऊन वदावा तो प्रयत्न करोनी, तेने वचन श्रीवंदोनी वृंदावना पातला. कंस यमासुराला सांगू लागलेला आहे, लवकरात लवकर तू जा आणि त्या कृष्णाला अनेक प्रकारचे प्रयत्न करून मारण्याचे प्रयत्न अनेक आहेत महाराज, अनेक प्रकारचे प्रयत्न आहेत मारण्याची. मैत्री करून मारता येतं, मैत्री करून विष घालून मारता येतं, जाळून मारता येतं, पाठीमागून मारता येतं, झोपी गेल्यानंतर मारता येतं. अनेक प्रकार आहेत मारण्याचे आणि अनेक प्रयत्न करून त्या कृष्णाला तू मार असं म्हणल्यानंतर त्या यमासुरानं कंसाला नमस्कार घातलेला आहे आणि तो तिथून यमुनेकडे निघालेला आहे. तेने गोपाळ रूप धरुनी, मिळाला कृष्णदासात येवनी, जैसा दांबिकाचार दावोनी, मैंदमाना मोडित. तो गोपाळ झाला आणि गोपाळ आला आणि कृष्णाच्या सोंगाड्यामध्ये मिसळला. जशा पद्धतीनं दांभिक वृत्तीचा माणूस साधुत्व दाखवतो आणि साधुत्व दाखवतो, मैंदासारखा विचार मनामध्ये घेतो आणि एकांत दिसला की संगतीवाल्याच्या माना मोडतो आणि त्या पद्धतीनं तो असताना यमासूर कृष्णाच्या गोपाळामध्ये गोपाळ झाला आणि त्यांच्यामुळे शिरलेला आहे. की कडू वृंदावन जैसे वरी वरी शोभिवंत दिसे, की बिडालक शांत बैसे, मुष्का लागी जपताची. वृंदावन नावाचं फळ आहे महाराज, वरून एकदम सुंदर आणि शोभायमान दिसतं, पण त्याच्यामध्ये सगळं विषच भरलेलं असतं. वृंदावन नावाचं जे फळ आहे का, लय सुंदर दिसतं महाराज, बघितल्यानंतर खावा वाटतं आणि ज्यानं खाल्लं का तो जिवंत राहत नाही. किंवा मांजर साधूसारखं बसते महाराज, मांजर दिसायला चांगली असते आणि बसते बी चांगले महाराज, लय योग्य पद्धतीनं बसते, बसल्यानंतर सुंदर बी दिसते. पण कवर बसते, जोपर्यंत समोर उंदीर येत नाही तोपर्यंत साधूसारखी बसते. उंदीर पुढं आला की गटकावून गिळते आणि त्या पद्धतीने यमासूर गोपाळामध्ये गोपाळ झाला
अशा प्रकारे असुर हरीसी म्हणे त्या समयी गोप वाटोनी दोटाई हो वाघ मेंढी लवलाई खेळू म्हणे कृष्णा ते अहो तो गोपाळ झाला हेमासूर. कृष्णाला म्हणला, कृष्णा आता या ठिकाणी आपण खेळ मांडू. कोणता खेळ मांडू? वाघ आणि मेंढीचा, वाघाचा आणि मेंढीचा खेळ मांडायचा. मग तुझ्याकडे निमस गोपाळ आणि माझ्याकडे निमे गोपाळ आणि निमे निमे गोपाळ करून वाघ मेंढीचा खेळ मांडू असं कृष्णाला तो हेमासूर गोपाळ झालेला म्हणल्यानंतर कृष्णाला मानलेलं आहे. आपण वाघ झाला त्यावेळी गोपाळाशी घेऊन पळे पर्वती घोर विवर कोरिले त्यात गोपाळ कोंडी पै वाघ मेंढीचा खेळ खेळू म्हणल्यानंतर कृष्ण हो म्हणलेले आहेत. लगेच तो यमासूर वाघ झालेला आहे. आणि वाघ आता वाघाचं कामच यायचं, मेंढी उचलायची आणि मेंढी घेऊन एक मोठंची मोठं एक गुह्यार होतं महाराज त्या गोवर्धन पर्वतामध्ये. आणि त्या गुह्यारामध्ये नेऊन त्यानं वाघ झाला आणि मेंढ्या ठेवू लागलेला आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कृत्य खेळत असताना तो करू लागलेला आहे. परम कपटी दुराचार गोप एक एक नेले समग्र गाई व चाचेही भार कोंडी विवरी दुरात्मा कोंडीवरी दुरात्मा. परम कपटी दुराचार, कपटी आणि वाईट आचार आहे महाराज त्याचा. त्यानं एक एक गोपाळ नेले आणि त्या युवरामध्ये कोंडून टाकले महाराज. वाघ मेंढीचा खेळ, वाघ झालेला आहे, सहज उचलायचा. आणि ताकद ही राक्षसी ताकद आहे महाराज, मायावी आहे तो, ताकद राक्षसी आहे. तो उचलायचा आणि एक एक उचलून त्या युवरामध्ये नेऊन लपवायचा. अशा प्रकारे सगळे गोपाळ त्यानं उचलले आणि त्या युवरामध्ये नेऊन लपवलेले आहेत. गाई गोळे नेले समस्त एकलाची राहिला रमानाथ रमानाथ. तटस्थ चौकडे विलोकित मने विपरीत केले येणे पै. गोपाळ नेले, गायी नेल्या आणि युवरामध्ये कोंडून टाकला. एकटाच कृष्ण राहिला. तटस्थ झाले महाराज कृष्ण महाराज, नवलच करू लागले. अरे म्हणले एक गोपाळ बी ठेवला नाही यानं आणि गाय बी ठेवली नाही आणि नेऊन ठेवले तरी कुठं, असं देवाला सुद्धा विचार त्या व्योमासुरानं करायला लावला महाराज. काही भक्तच तसेच महाराज, भक्ती कुण्याही प्रकारानं करू द्या, देवाला विचार करायला होता. ती एक भक्तीच आहे महाराज, भक्तीच आहे. विरोधी भक्ती किंवा सख्य भक्ती. सख्य भक्ती आपण करतो आणि ते वाईट आचरणावाले लोक आहेत का विरोधी भक्ती करतात पण शेवटपर्यंत करतात, देवाच्या हातानंच मरतात महाराज. देवाला विचार करायला लावला त्या यमासुरानं. अरे म्हणले एकही गोपाळ ठेवला नाही, गायी ठेवल्या नाहीत, ह्यानं नेले तरी कुठे, नेऊन केले तरी काय. अशा प्रकारे कृष्ण विचार करू लागलेले आहेत. भक्ता कारणे चक्रपाणी चौकडे हिंडे रानो राणी. महापर्वतावरी त्या क्षणी मोक्षदानी पातासे. भक्ता कारणे चक्रपाणी हिंडतासे रानो राणी. होय, भक्तासाठी देव या कारणे, या सुखा कारणे देव येडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. भक्ताचं येडे महाराज, भक्तासाठी देवानं अवतार घेतलेला आहे आणि भक्तासाठी रानोराणी, कुठं गोपाळ असतील, कुठं गायी असतील, या वाघ झालाय म्हणले गोपाळ आणि आगळा वेगळाच वाघ झालाय आणि गोपाळ जरा वेगळाच दिसायलाय असं कृष्णानं विचार केला. आणि आजपर्यंत एकाही गोपाळानं असं धाडस केलं नाही आणि येणं धाडस केलेलं आहे. मग येणं आपले गोपाळ आणि गाई कुठं ठेवल्या असतात म्हणून कृष्ण वनोवनी फिरू लागले आणि शोधू लागलेले आहेत. माग मुरली स्वरे वनमाळी
गाई पाचारितो तये वेळी गंगे जान्हवी भीमरती सकळी यागे वेगी धावनिया यागे वेगी धावनिया. हो, बासरीच्या स्वरामध्ये कृष्ण भगवंत गायला बोलू लागलेत महाराज. काय म्हणतात? गंगा यमुना चंद्रावळी याग तुम्ही साऱ्या जणी. हो, गंगा यमुना चंद्रावळे अशा प्रकारच्या जी काही गायी आहेत का, आणि बासरीच्या स्वरामध्ये कृष्ण परमात्मा बोलू लागलेले आहेत. दावगे तुंगभद्रा वैतरणी वेणी पिनाकी पयोष्णी नर्मदे सरस्वती यमुने कृष्णे वेणी गोदे मंदाकिनी यावे गे गोदे मंदाकिनी यावे गे. गोदावरी ये, मंदाकिनी ये, कावेरी ये, पयस्नी ये, तुंगभद्रे ये, अशा प्रकारचे गायीचे नाव आहेत महाराज. आणि त्या गायीला कृष्ण वेणूच्या स्वरामध्ये, बासरीच्या स्वरामध्ये, मंजूळ आवाजामध्ये बोलू लागलेले आहे. रेवा तापी भोगावती प्रवरे चंद्रभागे पूर्णावती कावेरी प्रीतीची सावित्री सती यागे वेगी सत्वर. रेवेला बोलू लागले, तापीला बोलू लागले, भोगावतीला बोलू लागले, नर्मदेला बोलू लागले, कावेरीला बोलू लागले. आणि अशा प्रकारे अनेक नावाच्या गायीत महाराज. प्रत्येक गायीचं नाव कृष्ण बासरीच्या मंजूळ स्वरामध्ये घेतात महाराज. कशाच्या स्वरामध्ये? बासरीच्या मंजूळ स्वरामध्ये घेतात आणि आपल्या गायी बोलवतात. सुवर्णमुखी ताम्रपर्णी ऋतुमाले शिशुमाले पयोष्णी तुंगभद्रे स्वर्णा उदके यक्षिणी दावाता सत्वर. सुवर्णमुखी, ताम्रमुखी, सोन्यासारखं काही गायीचे मुख आहेत महाराज. तांबड्या प्रकारचे काही मुख आहेत. ऋतुपर्णी, काही हिरव्या आपलं पांढऱ्या रंगाचे काही तोंड आहेत, काही काळ्या रंगाचे तोंड आहेत. अशा प्रकारच्या जशा जशा गायी आहेत आणि तसे तसे नावं घेऊन कृष्ण बासरीच्या स्वरामध्ये बोलू लागलेले आहेत. त्या पर्वताच्या अंतरी गायी आक्रंदती एक सरी धावे धावे गा मुरारी सोडवी झडकरी येतो निया. अशा प्रकारे कृष्णानं गायीचे नाव घेतले, गायीला बोलावलेलं आहे. आणि त्यावेळेस तो बासरीचा स्वर गायीपर्यंत पोहोचला. आणि त्यावेळेस त्या युवरामध्ये गायी आक्रंदू लागल्या, मोठ्यानं हमरडा फोडू लागल्या महाराज, मोठ्यानं ओरडू लागल्या. मालक 2-3 तास 2-4 तास त्या गायीपाशी जाऊ नये, आपल्या जनावरापाशी जाऊ नये. आणि मालकाची चाहूल लागावा महाराज त्या जनावराला. आणि चाहूल लागल्याबरोबर मालकाचा आवाज ऐकल्याबरोबर बांधलेले जनावर आजही ओरडत आहेत महाराज. बरोबर आहे ना बापू? आता तुमच्या इकडे मशीद, तुम्ही 2-3 तास जर नाही तिथं गेलात, सकाळी गावाकडे आला तर जर 12 जर वाजले तुम्हाला तिथं जायला, तुमची चाहूल लागल्याबरोबर निश्चित ते गाई म्हशी तुमच्या ओरडतातच. आणि तशा पद्धतीनं कृष्ण भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्या गायी मोठ्यांना हमरडा फोडू लागल्या, ओरडू लागल्या. कृष्णाला वाटलं या युवरामध्ये गायी आपल्या निश्चित आहेत, म्हणून त्या दिशेनं कृष्ण भगवंत जातात. मुरलीश्वरे गोपाळा अळवितासे सावळा यारे म्हणे सकळा मांडुकाला आत्ताची मुरलीच्या स्वरामध्ये, गोड स्वरामध्ये, मंजूळ स्वरामध्ये कृष्ण गोपाळाला आळवू लागले.
गोपाळानो यारे यारे आता लय भूक लागली म्हणले मला, आणि तुम्हाला बी भूक लागली असल, आणि भूक लागल्यावर आता काला करायचा आणि काला करून खायचा असे बासरीच्या स्वरामधून आळू लागलेले आहेत. वडच्या सुदाम्या वाकड्या, दोन दिल्या सुंदर्या रोकड्या, हो. वाल्या कोल्या बोबड्या, वेड्या बागड्या सोंगड्या न तुम्ही. हो, येड्या वाकड्या, कोल्या बोबड्या, पेंद्या सुदाम्या वडूच्या वाकुड्या, असे म्हणून भगवंत बासरीच्या स्वरामध्ये गोपाळाला हाका मारू लागलेले आहे. खुजा मोठ्या रोडक्या कान्या, वा. चपळ चपळा वेद कारण्या, प्रेमळ चतुरा सुगण्य ज्ञान्या, प्राण सख्या हो या वेगी. येड्या वाकुड्या खुद्या उंच ज्ञानी अज्ञानी अशा प्रकारचे जे काय गोपाळ आहेत का, आणि सगळ्या गोपाळाला कृष्ण बासरीच्या स्वरामध्ये बोलू लागलेले आहेत. तव पर्वतांतरी गोपाळ, आक्रंदती करीती कोलाळ, कृष्णा नाम हे वेलाळ, घेऊन बाती एकदाची. त्या पर्वतामध्ये कृष्ण भगवंताची बासरी ऐकली आणि सगळे गोपाळ कोल्हाळ करू लागले. कृष्णाच्या नावाचा उच्चार करू लागले, कृष्णाला हाका मारू लागले. हे कृष्णा, या युरामध्ये आम्हाला या दुष्टानं बांधून टाकलेले, कोंडून टाकलेलं आहे. आम्ही याच ठिकाणी आहेत. कृष्णा, लवकरात लवकर ये आणि या युवरामधून आम्हाला मुक्त कर, असे मोठमोठ्यानं आरडू लागलेली आहे. दावानंद कंदा गोविंदा, हे कमल पत्राक्षा उदार मुकुंदा, सगुण निर्गुण ब्रह्मानंदा, स्वानंद बोधा अद्वैया. हे आनंदाच्या कंदा, लवकरात लवकर धावून ये. भगवंत हा आनंदाचा कंद आहे महाराज. भगवंत कसा आहे? आनंदाचा कंद आहे. भगवंत आनंदाचं मूळ आहे, आणि आनंदाचं मूळ जर वाळून गेलं ना महाराज, सगळा वृक्ष वाळून जातो. म्हणून म्हणतात हे आनंद कंदा, हे भगवंता, हे गोविंदा, हे पुराण पुरुषा, हे जगदीश्वरा, हे भगवंता, लवकरात लवकर धावून ये आणि या युवरातून आमची मुक्तता कर. कोंडलो संसार पर्वती, पडलो जन्म मरण विषयावरती, सापडलो अहंकार दैत्याच्या हाती, म्हणून बातो कृष्णा तू ते. हो, कृष्णाला का हाका मारू लागलेत महाराज? पडलो संसार पर्वती, संसाराच्या पर्वतामध्ये पडलेत महाराज. आपण प्रत्येकजण संसाराच्या पर्वतामध्ये पडलेलो आहे. आणि संसाराच्या पर्वतामध्ये जो जो पडला का, ज्याला कळालं तो देवाला हाक मारतो महाराज, आणि ज्याला नाही न कळालं तो संसारातच गुटमरून मरून जातो महाराज. पडलो संसाराच्या पर्वती. पुढं जन्म मरण विषयावरती. हा, जन्म मरणाच्या विषयामध्ये पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, हा जो काय विषय आहे का, आणि त्या विषयामध्ये आम्ही पडलेलो आहे. पुढचा तुकडा. अहंकार दैत्याच्या हाती. अहंकार नावाचा दैत्य, अहंकार नावाच्या दैत्याच्या हातामध्ये पडलेलो आहे. अहंकार दैत्य कुठे महाराज? आपल्याच हृदयामध्ये अहंकार नावाचा दैत्य. एकदा का तो इतर हृदयामध्ये येऊन बसला की तो संताकडे बी जाऊ देत नाही आणि देवाकडेही जाऊ देत नाही महाराज. अशा प्रकारचा तो अहंकार नावाचा दैत्य आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आहेत. आणि म्हणून करता देवा लवकरात लवकर येऊन आम्हाला तो सोडव. मागतो भक्त कैवारी श्रीधर, मुखा वाटे काढो निया चक्र, वा. पर्वत फोडला सत्वर,
गोपाल वच्च सोडविले. मग तो भक्त कैवारी सर्वेश्वर, भक्ताचा कैवारी आहे आणि सर्वेश्वर आहे महाराज. सर्वामध्ये असणारा तो सर्वेश्वर आहे. त्यानं मुखामधलं चक्र काढलं महाराज. भगवंतानं आपल्या मुखामध्ये चक्र ठेवलेलं आहे, ते बाहेर काढलं आणि ते सोडून दिलं आणि तो पर्वत त्यानं फोडलेला आहे.